कोविडमध्ये मोफत औषधं दिली. मोदींमुळे आज आपण सगळे श्वास घेतोय. कल्याणमधील भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. प्रत्येक हा भारतातील असणारा प्रत्येक नागरिक आणि विविध देशातील असणारे असंख्य असे नागरिक या सर्वांना मोफत लस ही कोणी उपलब्ध करून दिली तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारने उपलब्ध करून दिली. तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतोय तो निव्वळ आणि निव्वळ नरेंद्र मोदीजींच्या सरकारमुळे घेतोय हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. राज्यात सर्वच ठिकाणी सन्मानजनक पद्धतीनं युती व्हावी असं गणेश नाईक यांनी म्हटलंय. सन्मानजनक युती व्हावी ही सर्वांची धारणा असंही गणेश नाईक यांनी म्हटलंय. आगामी महापालिका निवडणुकीवरून मंत्री गणेश नाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महायुती व्हावी अशीच इच्छा व्यक्त केलेली आहे, परंतु ती सन्मानजनक व्हावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आहे. त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल अशी अपेक्षा करूया. तेव्हा सगळ्याच ठिकाणी चांगलं वातावरण व्हावं, महायुती व्हावी अशी इच्छा आहे, परंतु ती सन्मानजनक व्हावी ही सगळ्यांची धारणा आहे.